हॅलो स्टुडंट्स, या लेक्चरमध्ये आपण आतापर्यंत जेईला जे काही क्वेश्चन्स विचारलेले आहेत केमिकल कायनेटिक्स या टॉपिक मधले ते सगळे क्वेश्चन्स आणि त्याचे सोल्युशन्स आपण बघणार आहे. ठीक आहे. तर इथं पहिला क्वेश्चन बोर्ड वरती लिहिलेला आहे बघा. NO2 required for a reaction is produced by the decomposition of N2O5 in CCl4 as the equation. म्हणजे क्वेश्चन मध्ये काय सांगितलंय, CCl4 एक सॉल्व्हंट आहे आणि या सॉल्व्हंट मध्ये N2O5 नावाचा एक गॅस आहे. या गॅसचं जर डिकम्पोजिशन झालं तर आपल्याला NO2 हा गॅस मिळणार आहे आणि त्या NO2 गॅस मधून आपल्याला काय सांगितलेलं आहे, द इनिशियल कॉन्सन्ट्रेशन ऑफ N2O5 इज 3 mole per liter and it is 2.75 mole per liter. After 30 minutes the formation of NO2 is, आपल्याला रेट ऑफ फॉर्मेशन विचारला. ऍक्च्युअली काय विचारलाय, रेट ऑफ फॉर्मेशन ऑफ NO2. हा क्वेश्चन 2019 मे 12 एप्रिल सेकंड शिफ्टला विचारलेला क्वेश्चन आहे. आता आपल्याला क्वेश्चन सॉल्व्ह करायचा असेल तर पहिल्यांदा आपण काय करूया, N2O5 चे इनिशियल कॉन्सन्ट्रेशन किती आहे, 3 मोलार आहे आणि नंतर म्हणजे आफ्टर 30 मिनिटला कॉन्सन्ट्रेशन किती आहे, 2.75 मोल पर लिटर आहे. म्हणजे इथे लिहिणार मी फॉर N2O5 जे इनिशियल कॉन्सन्ट्रेशन आहे ते C1 असेल. ते किती सांगितलेलं आहे बघा, 3.00 मोल पर लिटर ऍट T इज इक्वल टू किती असेल, 0. दिस इज युअर T1 बरोबर, म्हणजे टाइम फर्स्ट असेल. त्यानंतर C2 म्हणजे काय, सेकंड कॉन्सन्ट्रेशन ते किती आहे बघा, 2.75 आहे मोल पर लिटर आणि ऍट T2 आपल्याकडे सांगितलेलं आहे 30 मिनिट. मग आपल्याला माहित आहे रेट जो आपण लिहितो तो दोन टाइप मध्ये लिहितो. पहिल्यांदा फक्त रिएक्टंट साठी लिहितो आणि नंतर सेकंडला आपण रिएक्शन साठी लिहितो. रिएक्शन साठी रेट लिहित असताना स्टॉइकियोमेट्रीने डिवाइड करायचं असतं आणि रिएक्टंट साठी लिहिताना स्टॉइकियोमेट्री डिवाइड करायचं नसतं. N2O5 हा कोण आहे तर रिएक्टंट आहे, म्हणजे मायनस चेंज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ N2O5 डिवाइडेड बाय डेल्टा T म्हणजे चेंज इन टाइम. This is the rate of disappearance of N2O5. याचा रेट किती असेल तर बघा आपल्याकडे फॉर्म्युला आहे C2 C1 डिवाइडेड बाय T2 T1 म्हणजे चेंज इन कॉन्सन्ट्रेशन डिवाइडेड बाय चेंज इन टाइम. मग या फॉर्म्युलानुसार जर सॉल्व्ह केलं तर C2 आपल्याकडे किती आहे बघा, 2.75 मायनस C1 आपल्याकडे आहे 3 मोलार डिवाइडेड बाय T2 आपल्याकडे आहे 30 मायनस T1 आहे 0 बरोबर ना. जर हे आपण सॉल्व्ह केलं तर आपलं उत्तर येते -0.25. परंतु आपल्याला माहित आहे रेट हा कधीच निगेटिव्ह नसतो, त्यामुळे त्याला पॉझिटिव्ह करण्यासाठी एक्स्ट्रा निगेटिव्ह साइन घ्या. डिवाइड बाय किती आहे 30 म्हणजे हे मायनस आणि मायनस काय झालं प्लस 0.25 डिवाइड बाय 30 म्हणजे दिस इज मोल पर लिटर डिवाइडेड बाय मिनिट. म्हणजे आपलं रेट काय आला 0.25 डिवाइड बाय 30. This is the minus change in concentration of N2O5 divided by delta T. म्हणजे हा रेट कुणाचा आला रे तर रेट ऑफ डिसअपरन्स ऑफ N2O5 आपल्याला मिळालेला आहे. आता आपल्याला फॉर्मेशनचा रेट विचारलेला आहे कुणाच्या, NO2 च्या. तर व्यवस्थित जर रिएक्शन बघितली तर N2O5 ची स्टॉइकियोमेट्री 2 आहे आणि NO2 ची स्टॉइकियोमेट्री 4 आहे. ऑब्वियसली दोघांची स्टॉइकियोमेट्री डिफरंट आहे, म्हणजे दोघांचा रेट सुद्धा कसा पाहिजे, डिफरंट पाहिजे. मग जर आपण एक्सप्रेशन लिहिलं N2O5 आणि NO2 साठी तर ते कसं असेल, -1/2 चेंज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ N2O5 डिवाइडेड बाय डेल्टा T इज इक्वल टू NO2 च्या फॉर्मेशन साठी मी असं लिहिणार ना 1/4 इनटू चेंज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ NO2 डिवाइडेड बाय डेल्टा T बरोबर करेल. आता हा जो रेट इथं लिहिलेला आहे तो रेट मी रिएक्शन साठी लिहिलेला आहे कारण स्टॉइकियोमेट्रीने मी डिवाइड केलेला आहे बरोबर ना. मग आता हे 2 जर पलीकडे गेलं तर कसं होईल बघा, मायनस चेंज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ N2O5 डिवाइडेड बाय चेंज इन टाइम डेल्टा T इज इक्वल टू 2/4 इनटू चेंज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ NO2 डिवाइडेड बाय डेल्टा T असं इक्वेशन आपलं राहिलं. मायनस डेल्टा N2O5 डिवाइडेड बाय डेल्टा ची व्हॅल्यू आपल्याला माहित आहे 0.25 डिवाइडेड बाय 30 इज इक्वल टू 2/4 इनटू चेंज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ NO2 डिवाइडेड बाय चेंज इन टाइम. 2/4 ला इकडे आणलं तर इथं होणार 4/2 इनटू 0.25 डिवाइडेड बाय 30 बरोबर का. आता जर हे सॉल्व्ह केलं तर आपल्याला कसं इक्वेशन मिळते बघा, इज इक्वल टू राहिलं चेंज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ NO2 डिवाइडेड बाय डेल्टा T. आता हे इक्वेशन आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. म्हणजे कसं होणार बघा, इथं बेकेबी बेदुनी 4 म्हणजे इथं मी केलं बेकेबे बेदुनी 4 म्हणजे इथं आलं 2 इनटू 0.25 डिवाइडेड बाय 30
इज इक्वल टू चेंज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ NO2 डिवाइडेड बाय डेल्टा टी, म्हणजे फॉर्मेशनचा रेट कोणाचा तर NO2च्या, म्हणजे इथं पुन्हा आलं 1/15 आलं, 0.25 डिवाइडेड बाय 15 इज इक्वल टू चेंज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ NO2 डिवाइडेड बाय डेल्टा टी. आता इथं 25 इंटू मी किती लिहिणार 10⁻² लिहिणार डिवाइडेड बाय 15 इज इक्वल टू चेंज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ NO2 डिवाइडेड बाय चेंज इन टाइम. 5 त्रिक 15 5 5 25, म्हणजे हे जर आपण बघितलं तर 3 1 3 2 उरले, 20 आले 3 6 18 2 उरले 3 6 18, म्हणजे 1.667 इंटू 10⁻²2 इज इक्वल टू चेंज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ NO2 डिवाइडेड बाय चेंज इन टाइम. म्हणजे रेट ऑफ फॉर्मेशन ऑफ NO2 साठी कितीला आहे बघा 1.66 इंटू 10⁻² मोल पर लिटर पर मिनिट. दिस इज द रेट ऑफ फॉर्मेशन ऑफ NO2. आता इथं आपण काय केलं तर इथं हा N2O5 चा रेट शोधला, म्हणजे फक्त डिसॅपरन्सचा रेट आहे आणि हा कुणाचा आहे फॉर्मेशन रेट. असा ऑप्शन आपला कुठे आहे तर ऑप्शन नंबर बी आहे 1.667 इंटू 10⁻² मोल पर लिटर पर मिनिट. ओके, दिस इज द सेकंड क्वेश्चन. हा क्वेश्चन 2019 मेनला 12 एप्रिल फर्स्ट शिफ्टला विचारलेला क्वेश्चन आहे. काय क्वेश्चन आहे थोडंसं व्यवस्थित रीड करा. x टाइम्स ऑफ a इट गिव्स y टाइम्स ऑफ b अशी एक आपल्याला जनरल रिएक्शन दिलेली आहे आणि याच्यासाठी एक इक्वेशन तुम्हाला सांगितलेलं आहे. ते इक्वेशन कोणतं आहे तर थोडंसं मी इथे लिहितोय बघा. log to the base 10 d of a डिवाइडेड बाय dt, म्हणजे काय असेल रे चेंज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ a विथ रिस्पेक्ट टू टाइम, परंतु त्याचा आपण लॉग घेतलेला आहे इज इक्वल टू दुसरं इक्वेशन काय दिलं बघा log चेंज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ b विथ रिस्पेक्ट टू टाइम, इथं प्लस आहे 0.3010. ओके, असं एक इक्वेशन आपल्याला ह्या रिएक्शन साठी दिलेलं आहे बरं का. आपल्याला असं विचारलंय a and b रिस्पेक्टिव्हली कॅन बी, मग ऑप्शन दिले 4 ऑप्शन आहेत a b c आणि d. ऑप्शन काहीही असू दे, आपल्याला फक्त इथं x ची आणि y ची व्हॅल्यू फक्त शोधता आली पाहिजे. ठीक आहे, मग आपलं चॅलेंज तेच आहे की हाऊ टू फाइंड व्हॅल्यू ऑफ x अँड y. मग ते शोधण्यासाठी आपल्याला इथं जो नंबर दिलेला आहे या इक्वेशन मध्ये 0.3010 आपल्याला माहित आहे 0.3010 हा जो नंबर आहे तो नंबर म्हणजे log 2 टू द बेस 10 चा आहे. ठीक आहे, म्हणजे याच्या ठिकाणी मी log 2 लिहू शकतोय. म्हणजे इक्वेशन कसं होणार बघा log 2 टू द बेस 10 चेंज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ a विथ रिस्पेक्ट टू टाइम इज इक्वल टू log ऑफ चेंज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ b विथ रिस्पेक्ट टू टाइम प्लस काय लिहिणार मी log 2 लिहिणार टू द बेस 10 आहे. या सगळ्यांचा बेस किती आहे बघा 10 आहे. ठीक आहे, आता मी काय करणार इथे एक प्रॉपर्टी लॉगची log a प्लस log b ची प्रॉपर्टी काय असते log a इंटू log b, बरोबर ना. म्हणजे इथे इक्वेशन कसं लिहिणार मी log टू द बेस 10 मायनस b ऑफ a डिवाइडेड बाय dt इज इक्वल टू इथं होणार log टू द बेस 10 a किती आहे बघा a आहे तुमच्याकडे d ऑफ b डिवाइडेड बाय dt, हे आहे a इंटू b किती आहे तर b आहे तुमच्याकडे 2. म्हणजे आपण काय केलं log a प्लस log b म्हणजे a इंटू b केलेलं आहे. आता दोन्ही बाजून जर अँटी लॉग घेतलं तर log ला log कॅन्सल होणार आहे. म्हणजे इथे लिहिणार आहे मी मायनस d ऑफ a डिवाइडेड बाय dt इज इक्वल टू d ऑफ b डिवाइडेड बाय dt इंटू किती राहिलं 2 राहिलं. याचा अर्थ काय आहे बघा a चा डिसअपिअरन्स रेट आणि b चा फॉर्मेशनचा जो रेट आहे तो इक्वल करायचा असेल तर रेट ऑफ फॉर्मेशन ऑफ बी याला आपण 2 ने मल्टिप्लाय केलं, म्हणजे हा फॉर्मेशनचा रेट जेव्हा तुम्ही याला डबल करताय तेव्हा तुम्हाला रेट ऑफ डिसअपिअरन्स मिळतोय ना. मग जर ते 2 इकडे आलं तर कसं होणार बघा -1/2 चेंज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए डिवाइडेड बाय टी dt इज इक्वल टू चेंज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी डिवाइडेड बाय dt. आता इथं 1/2 जे तुम्ही इथं लिहिलेलं आहे ते 2 म्हणजे काय आहे स्टॉइकियोमेट्रिक कोएफिशिएंट आणि स्टॉइकियोमेट्रीने डिवाइड केले ना आपण इथं. याचा अर्थ a चा स्टॉइकियोमेट्रिक किती आहे 2 आहे. म्हणजे देयरफॉर रिएक्शन जर आपण याच्यावरून लिहायची झाली तर ती कशी असेल बघा 2 टाइम्स ऑफ a गिव्स b. तर अशी तुमची ही रिएक्शन पाहिजे, कारण या रिएक्शन वरून तुम्ही रेट ऑफ रिएक्शन कसं लिहिणार तर बघा स्टॉइकियोमेट्रिक 2 आहे म्हणजे -1/2 d ऑफ a डिवाइडेड बाय dt इज इक्वल टू d ऑफ b डिवाइडेड बाय dt. ह्या इक्वेशन वरून तुम्ही असं लिहू शकताय. याचा अर्थ स्टॉइकियोमेट्री 2 आहे. असे आपल्याला ऑप्शन शोधायचे तर बघा N2O4 आणि NO2 हे तर कधीच नाही
C2H4 मला ऑप्शन सी मध्ये जर चेक केलं तर C2H4 जर इथे 2 लिहिलं म्हणजे हा तुमचा A असेल 2A इट गिव्स B असे आपल्याला रिएक्शन बनवायचे आहे. तर बघा प्रोडक्ट आपल्याला काय मिळतोय C4H8 असा आपल्याला प्रोडक्ट मिळतोय. म्हणजे दिस इज द ऑप्शन B इज द ऑप्शन C इज द करेक्ट आन्सर. दिस इज द क्वेश्चन नंबर 3. कुठे विचारलेला आहे बघा 2019 मेन 8 एप्रिल सेकंड शिफ्टला विचारलेला क्वेश्चन आहे. अतिशय सिंपल क्वेश्चन आहे, थोडासा लॉजिकली क्वेश्चन आहे. आपल्याला रिएक्शन कशी दिलेली आहे थोडंसं बघा. A गिव्स B आणि अशी जी रिएक्शन आहे याच्यासाठी रेट कॉन्स्टंट आहे K1 आणि B गिव्स C याच्यासाठी रेट कॉन्स्टंट आहे K2. म्हणजे पहिली रिएक्शन कुठून कुठे आहे बघा. A गिव्स B ही पहिली रिएक्शन आहे, रेट कॉन्स्टंट K1 आहे आणि दुसरी रिएक्शन आहे B गिव्स C याच्यासाठी रेट कॉन्स्टंट K2 आहे. म्हणजे अशा दोन रिएक्शन्स आहेत. पहिल्या रिएक्शन मध्ये B काय झालंय बघा तयार झालेला आहे म्हणजे B इथं फॉर्म झालेला आहे आणि दुसऱ्या रिएक्शन मध्ये B काय झालेला आहे जरा चेक करा कंझ्युम झालेला आहे. बरोबर ना. म्हणजे पहिल्या रिएक्शन प्रमाणे B फॉर्म व्हायला लागलेला आहे, दुसऱ्या रिएक्शन प्रमाणे B कंझ्युम व्हायला लागलेला आहे. याचा अर्थ रिझल्टंट फॉर्मेशन किती असेल B चं ते आपल्याला जरा चेक करावं लागेल. इफ द रेट ऑफ फॉर्मेशन ऑफ B इज 0. रेट ऑफ फॉर्मेशन ऑफ B म्हणजे कसं लिहिणार रे D of B divided by dt is equal to 0 ना. रेट ऑफ फॉर्मेशन ऑफ B किती आहे 0 आहे. देन कॉन्सन्ट्रेशन ऑफ B इज, तर इथं B चं कॉन्सन्ट्रेशन किती असेल असं आपल्याला क्वेश्चन विचारलेला आहे आणि 4 ऑप्शन आपल्याला दिलेले आहेत. अशा रिएक्शन्स मध्ये काय करायचं तर जी पहिली रिएक्शन आहे ही 1 नंबरची आणि ही सेकंड नंबरची रिएक्शन आहे. पहिल्या रिएक्शन साठी जर रेट लिहायचा असेल तर तो रेट कसा असेल रे K इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ A. बरोबर ना. परंतु रेट कॉन्स्टंट काय आहे जरा चेक करा K1 आहे. दुसऱ्या रिएक्शन साठी जर रेट लिहायचा असेल तर तो कसा लिहिणार मी रेट इज इक्वल टू K2 इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ B ना. बरोबर. म्हणजे पहिल्या रिएक्शन साठी काय केलं रेट इज इक्वल टू K1 इंटू रिएक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन, दुसऱ्या रिएक्शन साठी K2 इंटू रिएक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन. आता आपल्याला काय विचारलेलं आहे तर रेट ऑफ फॉर्मेशन ऑफ B जो आहे तो 0 दिलेला आहे. म्हणजे रेट ऑफ फॉर्मेशन ऑफ B डिवाइडेड बाय dt इज इक्वल टू आपल्याला ते सांगितलेलं आहे. तर तुम्हाला हे माहित पाहिजे की रेट ऑफ फॉर्मेशन ऑफ B डिवाइडेड बाय dt हे कसं शोधायचं असते. तर याच्यासाठी आपल्याकडे फॉर्म्युला आहे K1 इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ A मायनस K2 इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ B. म्हणजे काय सुरुवातीचा जो पहिला रेट आहे म्हणजे B तयार होण्याचा रेट, B च्या फॉर्मेशनचा रेट जो आहे तो इथं असेल आणि दुसऱ्या स्टेप मध्ये B कंझ्युम होण्याचा रेट इथं आहे. बघा मी काय केलं फॉर्मेशनचा रेट मायनस कंझ्युम होण्याचा रेट, तर आपल्याला काय मिळेल रिझल्टंट फॉर्मेशनचा रेट इथं मिळणार आहे आणि तो आपल्याला इथं दिलेला आहे 0 इज इक्वल टू K1 इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ A मायनस इथं असेल K2 इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ B. हे मायनस जर इकडे आलं तर काय राहिलं बघा K2 इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ B इज इक्वल टू K1 इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ A. ठीक आहे. जर K2 पलीकडे गेलं तर आपल्याकडे कॉन्सन्ट्रेशन ऑफ B काय आलं जरा चेक करा K1 upon K2 into concentration of A and this is the concentration of B. ओके. असा ऑप्शन आपल्याकडे कुठे आहे बघा तर ऑप्शन नंबर B आहे K1 upon K2 into concentration of A. ठीक आहे. या इक्वेशन मध्ये तुम्हाला थोडासा प्रॉब्लेम कुठे आला तर इथं प्रॉब्लेम आला असेल बघा. आपण काय केलं पहिल्या रिएक्शन वरून रेट लिहिला मायनस दुसऱ्या रिएक्शनचा रेट. पहिल्या रिएक्शनचा रेट कसा आहे B च्या फॉर्मेशनचा रेट आहे तो इथं असेल आणि दुसऱ्या प्रमाणे B चा कंझ्युम होण्याचा रेट आहे. फॉर्मेशनचा B चा रेट मायनस कंझ्युम होण्याचा B दोघांचा काय येणार आहे रिझल्टंट रेट येणार आहे आणि असा आपण इक्वेशन सॉल्व्ह करत गेलो. सो दिस इज द सेकंड ऑप्शन इज करेक्ट. क्वेश्चन नंबर 4 दिलेला आहे 2019 मेन 8 एप्रिल फर्स्ट शिफ्टला विचारलेला क्वेश्चन आहे. अतिशय सिंपल क्वेश्चन आहे पण थोडासा कॉम्प्लिकेटेड करून विचारलेला आहे पण इझी आहे. बघा बरं एक रिएक्शन दिली आहे 2A + B इट गिव्स C. ती इथे लिहिणार आहे मी 2A + B इट गिव्स C. या रिएक्शन साठी पुढे काय सांगितलेलं आहे द व्हॅल्यूज ऑफ इनिशियल रेट. म्हणजे इथे तुम्हाला इनिशियल रेट दिलेला आहे ऍट डिफरंट कॉन्सन्ट्रेशन आर गिवन बिलो. म्हणजे A चं कॉन्सन्ट्रेशन इथं आहे B चं इथं आहे. दोघांचे कॉन्सन्ट्रेशन डिफरंट जेव्हा असतील तेव्हा इनिशियल रेट बदलत गेलेला आहे. तर आपल्याला काय विचारलेलं आहे रेट लॉ विचारलेला आहे. द रेट लॉ इज. पण ही जी दिलेली रिएक्शन आहे याच्यावरून जर रेट लॉ लिहायचा असेल तर तो कसं लिहिणार रेट इज इक्वल टू K इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ A ची पॉवर X आणि कॉन्सन्ट्रेशन ऑफ B ची पॉवर Y. असा हा आपला लॉ ऑफ मास सेक्शन वरून आपण रेटचे एक्सप्रेशन तयार करू शकतो.
परंतु आपल्याकडे इनिशियल रेट 3 आहेत ना, मग त्याच्यामध्ये पहिला जो रेट आहे R1 तो किती दिलेला आहे जरा बघा 0.045 इज इक्वल टू त्याच्यासाठी एक्सप्रेशन कसं k इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ A किती होतं 0.05 रेज टू x b किती आहे 0.05 आहे रेज टू y आहे. ठीक आहे, याला झालं हे आहे तुमचं इक्वेशन फर्स्ट R1 झालं. R2 काय आहे जरा चेक करा 0.090 इज इक्वल टू k इंटू A चं कॉन्सन्ट्रेशन आहे 0.10 रेज टू x आणि B चं आहे 0.05 रेज टू y. याला नंबर देऊया आपण सेकंड. थर्ड नंबरचं इक्वेशन कसं होईल R3 इज इक्वल टू 0.72 इज इक्वल टू इथं होणार k इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ 0.20 रेज टू x इंटू 0.10 रेज टू y. दिस इज द थर्ड इक्वेशन. बरोबर आहे. थोडंसं आपण याला बोर्ड लेवल प्रमाणे जर सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करूया लॉंग इक्वेशन आणि नंतर आपण ही ट्रिक द्वारे काय सॉल्व्ह होते का ते पण चेक करूया. ठीक आहे, आता इथं बघा B चं कॉन्सन्ट्रेशन 0.05 आणि इथं पण 0.05 म्हणजे इथं आपण B चं कॉन्सन्ट्रेशन कॉन्स्टंट ठेवलेलं आहे आणि A चं कॉन्सन्ट्रेशन डबल केलं तेव्हा रेट पण डबल झालेला आहे. बरोबर ना. मग आपण R1 अपॉन R2 जर केलं R1 डिवाइडेड बाय R2 तर इक्वेशन काय येईल बघा 0.045 डिवाइडेड बाय 0.090 इज इक्वल टू k इंटू 0.05 रेज टू x इंटू 0.05 रेज टू y डिवाइडेड बाय k इंटू 0.10 रेज टू x 0.05 रेज टू y. आता हे जर सॉल्व्ह केलं तर किती आलं बघा इथे येणार आहे 1 डिवाइडेड बाय 2 इज इक्वल टू केला की कॅन्सल आणि इथं आलं आपलं 1 डिवाइडेड बाय 2 ची पॉवर ओव्हरऑल x असेल इज इक्वल टू इथं हे कॅन्सल झालेलं आहे ना, इथं पॉवर किती आहे 1/2 ची 1 आहे. देयरफॉर x ची व्हॅल्यू आपल्याला मिळाली बघा 1. ओके ना. म्हणजे आपलं रेटचं जे एक्सप्रेशन होतं सुरुवातीचं याच्यामध्ये x ची व्हॅल्यू आपल्याला किती आली 1 आलेली आहे. नाउ आता आपल्याला y ची व्हॅल्यू शोधायची आहे. y ची व्हॅल्यू शोधण्यासाठी आपण काय करूया थोडंसं आपण इक्वेशन नंबर पुन्हा डिवाइड करायचं जरा बघा इथं थोडंसं आपण याला जर 1 नंबर आणि 2 नंबरला जर डिवाइड केलं तर ठीक आहे इक्वेशन कसं येईल जरा चेक करा आपलं. किंवा याच्यामध्ये असं होणार ना y कॅन्सल होणार R2 अपॉन R3 करूया आपण. ठीक आहे, मग R2 अपॉन R3 जर आपण इथं लिहिलं तर आपलं इक्वेशन कसं असेल बघा 0.090 डिवाइडेड बाय 0.72 इज इक्वल टू पुढे इक्वेशन काय येईल बघा k इंटू कॉन्सन्ट्रेशन 0.10 रेज टू पॉवर x इथं आहे 0.05 रेज टू किती आहे y आहे डिवाइडेड बाय इथं किती होणार आहे बघा k इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ 0.20 रेज टू x आणि इथं आहे 0.10 रेज टू y. आता जर हे आपण सॉल्व्ह केलं तर आपल्याला या इक्वेशन वरून y ची व्हॅल्यू मिळणार आहे आणि ती y ची व्हॅल्यू कशी मिळते जरा बघा इथं थोडंसं चेक करा. इथं जर आपण असं केलं तर हे तुम्ही व्हिडिओ पॉज करून सॉल्व्ह होण्याचा प्रयत्न होतोय का जरा चेक करा. ओके, मग आता तुम्ही सॉल्व्ह केला असतील तर याच्यामध्ये कसं होणार आहे बघा इथं जर आपण डिवाइड घेतलं तर 1 डिवाइड बाय 8 होणार 9 1 9 9 8 72 ना. बरोबर का रे. डेसिमल पॉइंट 2 घर पुढे गेला आणि इथं पण 2 घर पुढे गेला 1/8 आलं इज इक्वल टू केला की आपण कॅन्सल करू शकतोय का तर करू शकतोय 10 × 10 आणि 10 × 2 म्हणजे 1/2 रेज टू इथं किती आलं x आलं आणि इथं सुद्धा किती आलं 1/2 रेज टू y आलेला आहे. बरोबर ना. इथं आपली x ची व्हॅल्यू 1 आहे ती इथं पुट करा म्हणजे कसं होणार 1/8 इज इक्वल टू 1/2 इंटू x ची व्हॅल्यू आपण ठेवली इंटू 1/2 रेज टू y. हे 2 डिवाइड आहे जर तिकडे गेलं तर 2/8 होणार इज इक्वल टू 1/2 रेज टू y म्हणजे 1/4 इज इक्वल टू 1/2 रेज टू y म्हणजे याला आपण असं लिहूया का 1/2 रेज टू 2 इज इक्वल टू 1/2 रेज टू y म्हणजे दिस इज द y इज इक्वल टू 2. बरोबर ना रे. y ची व्हॅल्यू आपल्याला किती मिळाली 2 मिळाली. याच्यामध्ये मग आपण x आणि y ची जी आपल्याला व्हॅल्यू मिळाली ती आपण रेट्स एक्सप्रेशन मध्ये ठेवूया. मग रेट इज इक्वल टू काय होईल बघा रेट इज इक्वल टू k इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ a ची पॉवर x म्हणजे 1 आणि b ची पॉवर y म्हणजे 2 आहे. सो दिस इज द रेट लॉ ऑफ गिवन रिएक्शन. असा ऑप्शन कुठे आहे तर ऑप्शन नंबर ए आहे. ओके, क्वेश्चन नंबर 5 दिलेला आहे 2019 मेन 10 जानेवारी सेकंड शिफ्टला विचारलेला क्वेश्चन आहे. अतिशय सुंदर क्वेश्चन आहे बघा.
एक इलेमेंटरी रिएक्शन तुम्हाला दिलेली आहे आणि ती इलेमेंटरी रिएक्शन कोणती आहे तर A2 रिव्हर्सिबली रिएक्शन आहे. रिव्हर्सिबली गिव्स 2 टाइम्स ऑफ A. पहिल्या रिएक्शन साठी रेट कॉन्स्टंट आहे K1 आणि पाठीमागची जी रिएक्शन आहे रिव्हर्स त्याच्यासाठी आहे K-1. The expression for d of A divided by dt याच्यासाठी एक्सप्रेशन काय असेल असं आपल्याला विचारलेलं आहे आणि खाली 4 ऑप्शन आपल्याला दिलेले आहेत. मग या रिएक्शन मध्ये फॉरवर्ड रिएक्शन कोणती आहे जरा मला सांगा. फॉरवर्ड रिएक्शन तर ती कशी असेल A2 इट गिव्स 2 टाइम्स ऑफ A. ही तुमची फॉरवर्ड रिएक्शन. याच्यासाठी रेट कसा असेल रेट इज इक्वल टू K1 म्हणजे त्याचा कॉन्स्टंट इनटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ A2 बरोबर ना. आणि बॅकवर्ड रिएक्शन कोणती आहे जरा मला सांगा. बॅकवर्ड रिएक्शन कशी आहे रे तर इथे लिहिणार मी 2 टाइम्स ऑफ A इट गिव्स A2. ही तुमची आहे बॅकवर्ड रिएक्शन. आणि या रिएक्शन साठी रेट कसं लिहिणार मी रेट इज इक्वल टू त्याचा कॉन्स्टंट म्हणजे K-1 इनटू त्याचं कॉन्सन्ट्रेशन म्हणजे A चा स्क्वेअर. आता स्क्वेअर कारण स्टॉइकियोमेट्री किती आहे 2 आहे आणि आपल्याला माहित आहे दिलेल्या एलिमेंटरी रिएक्शन साठी जी इथं स्टॉइकियोमेट्री असते तीच रेट लॉ मध्ये वापरली जाते बरोबर ना. मग आपल्याला रिझल्टंट रेट लिहायचा आहे. काय लिहायचा आहे रिझल्टंट रेट. तर तो रिझल्टंट रेट कसा असेल रे तर इथे लिहिणार मी R फॉरवर्ड म्हणजे फॉरवर्ड रिएक्शनचा रेट मायनस R बॅकवर्ड रिएक्शनचा रेट. फॉरवर्ड मधून बॅकवर्डचा रेट जर मायनस केला तर तुम्हाला रिझल्टंट रेट मिळणार आहे. फॉरवर्डचा रेट किती आहे जरा बघा K1 इनटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ A2 मायनस बॅकवर्डचा आहे K-1 इनटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ A चा स्क्वेअर बरोबर ना. याला आपण नंबर देऊया 1. आणि 1 नंबरचं इक्वेशन तुम्हाला काय सांगतंय रे तर ह्या रिएक्शनचा रिझल्टंट रेट आहे असं आपल्याला सांगतंय. अजून नाव आपण आपल्याला जी रिएक्शन दिलेली आहे ती कशी आहे बघा A2 रिव्हर्सिबली गिव्स 2 टाइम्स ऑफ A. या रिएक्शन साठी जर ही रिएक्शन फॉरवर्ड अशी कन्सिडर करून जर रेट लिहिला तर तो रेट कसा असेल बघा रेट इज इक्वल टू A2 साठी कसं लिहिणार मायनस d ऑफ A2 डिवाइडेड बाय dt इज इक्वल टू 1/2 इनटू चेंज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ A डिवाइडेड बाय dt बरोबर ना. रिएक्शनचा रेट लिहायचा असेल तर आपण स्टॉइकियोमेट्री डिवाइड करतो म्हणजे 2 ने इथं डिवाइड केलं तर ते 2 जर इकडे आलं तर इथं काय झालं बघा 2 इनटू रेट इज इक्वल टू पलीकडे काय राहिलं d ऑफ A डिवाइडेड बाय dt आणि दिस इज द इक्वेशन नंबर 2 असं आपण जर म्हणलो तर करेक्ट होईल ना. मग इक्वेशन 2 मध्ये d ऑफ A डिवाइडेड बाय dt ची व्हॅल्यू जी आहे ती 2 इनटू रेट आहे जरा चेक करा. मग आपल्याला रेट आपल्याला इक्वेशन 1 मध्ये माहित आहे ना काय आहे रेट तर मी लिहिणार रेट इज इक्वल टू K1 इनटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ A2 मायनस इथे लिहिणार K1-1 इनटू पुढे काय आहे जर बघा कॉन्सन्ट्रेशन ऑफ A चा होल स्क्वेअर आहे. असं आपलं इक्वेशन आलेलं आहे. आणि या इक्वेशन मध्ये आपण काय करूया 2 ने जर आपण मल्टिप्लाय केलं तर काय होईल जरा चेक करा 2K1 इनटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ A2 मायनस 2 टाइम्स ऑफ K-1 इनटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ A ची पॉवर 2 आणि दिस इज द रेटचं एक्सप्रेशन कोणासाठी तर A साठी म्हणजे dA भागिले dt ची ही तुमची व्हॅल्यू आली. असा ऑप्शन तुमचा कुठे आहे तर ऑप्शन नंबर सी आहे. व्यवस्थित बघा. ओके क्वेश्चन नंबर 6 दिलेला आहे 2019 मे 9 जानेवारी सेकंड शिफ्टला विचारलेला क्वेश्चन आहे. क्वेश्चन तुम्हाला थोडासा मोठा वाटत असेल लॉंग वाटत असेल पण अतिशय सिंपल आहे. काय क्वेश्चन आहे रीड करूया. फॉर द रिएक्शन कोणती दिलेली आहे बघा इथं सोल्युशन म्हणूया 2A + B इट गिव्स प्रोडक्ट अशी आपल्याला एक दिलेली रिएक्शन आहे. काय सांगितलेलं आहे व्हेन द कॉन्सन्ट्रेशन ऑफ बोथ A and B आर डबल म्हणजे A आणि B चं दोघांचं कॉन्सन्ट्रेशन डबल केलं तर रेट कुठं कुठे गेला बघा रेट ऑफ रिएक्शन इन्क्रीजेस फ्रॉम 0.3 टू 2.4 असा तो रेट इन्क्रीज झालेला आहे. म्हणजे ही पहिली केस आहे. तर आपण काय करूया सुरुवातीला रेट किती होता इन्क्रीज व्हायच्या अगोदर 0.3 होता म्हणजे इथं लिहिणार आहे म्हणजे रेट ऑफ रिएक्शनचं एक्सप्रेशन कसं असेल आपलं रेट इज इक्वल टू K इनटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ A ची पॉवर x आणि B ची पॉवर y बरोबर ना. इनिशियल रेट आपल्याला किती दिलाय बघा 0.3 दिलेला आहे इज इक्वल टू K इनटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ A ची पॉवर x आणि B ची पॉवर y. आता ह्याला नंबर आपण देऊया 1 नंबर. आता हे असं का लिहिलं कारण रेट ऑफ रिएक्शन इन्क्रीज होण्याच्या अगोदर किती होतं रेट 0.3 होता.
आता आपल्याला काय करायचं आहे, केस नंबर 1 आपल्याला काय बघायचे आहे बघा. केस नंबर 1 काय आहे, तर जेव्हा दोघांचं पण कॉन्सन्ट्रेशन डबल केलं तर रेट कुठून गेलाय, 2.4 कडे गेलेला आहे. म्हणजे आपला सेकंड रेट काय आला तर 2.4 आलेला आहे. तेव्हा कॉन्सन्ट्रेशन किती होतं, 2 होतं. 2 टाइम्स ऑफ ए होतं ना, रेस टू एक्स, आणि बी चं किती होतं, 2 टाइम्स ऑफ बी होतं रेस टू वाय. याला नंबर देऊया 2. आता 1 नंबर इक्वेशन आणि 2 नंबर इक्वेशन या दोघांचं डिव्हिजन घेऊया. म्हणजे याला तिथं डिवाइड केलं तर कसं होईल बघा, इथं 0.3 होणार आणि इकडे k इनटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ a ची पॉवर x आणि b ची पॉवर किती आहे, y आहे. ओके, 3 के 3 3 28 म्हणजे 8 आलं, इज इक्वल टू k ला k, a ला a आणि b ला b कॅन्सल. इथं राहिलं कॉन्सन्ट्रेशन ऑफ a ची पॉवर x आणि कॉन्सन्ट्रेशन ऑफ 2 ची पॉवर x होणार ना, a ला a कॅन्सल आणि b ची b म्हणजे इथं की 2 रेस टू y. म्हणजे आपलं असं आहे का, 8 इज इक्वल टू बेस सेम आहे, इंडायसेसची बेरीज करा म्हणजे 2 ची पॉवर x प्लस y. 8 ला मी कसं लिहिणार, 2 चा क्यूब लिहिणार इज इक्वल टू 2 चा x रेस टू y पॉवर, म्हणजे देअरफॉर x प्लस y इज इक्वल टू 3 आलं ना. x प्लस y किती आलं आपलं, 3 आलं. आता x प्लस y या इक्वेशन मध्ये आपण फक्त x किंवा फक्त y ची व्हॅल्यू शोधूया आणि ती इथं पुट करूया. आता आपल्याला केस नंबर 2 काय दिलेलं आहे ते थोडंसं आपण रीड करूया. काय दिलं आहे बघा केस नंबर 2, तर when the concentration of A is only doubled, म्हणजे फक्त A चं डबल करा, B चं तसंच ठेवा. रेट ऑफ रिएक्शन increases from 0.3 to 0.6. ओके, मग आपला रेट नवीन कसा आलाय तर 0.6 झालेला आहे. तो कधी, K इनटू A चं कॉन्सन्ट्रेशन डबल केल्यावर म्हणजे 2 टाइम्स ऑफ A रेस टू x आणि B ची पॉवर आहे तशीच रेस टू y. याला नंबर किती देऊया आपण, तर 3 नंबर देऊया. आता 1 नंबरचं जे इक्वेशन आहे ते याला डिवाइड करूया. म्हणजे इथं कसं होणार, 0.3 डिवाइड बाय 1 नंबरचं इक्वेशन काय आहे सांगा मला. 1 नंबरचं इक्वेशन काय आहे तर k इनटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ A ची पॉवर x आणि B ची पॉवर y. हे y ला y कॅन्सल झालं, a ला a कॅन्सल, k ला k. म्हणजे इथं 2 इज इक्वल टू काय आलं बघा, 2 इज इक्वल टू 2 रेस टू x, म्हणजे x इज इक्वल टू इथं 2 ची पॉवर 1 असेल ना, म्हणजे x इज इक्वल टू 1. बरोबर ना. आता आपल्याला एक इक्वेशन माहित आहे, नाव x प्लस y चं व्हॅल्यू आपल्याला माहित आहे 3 आहे. x ची व्हॅल्यू 1 आता शोधली, 1 प्लस y इज इक्वल टू 3, म्हणजे y इज इक्वल टू 3 मायनस 1 इज इक्वल टू 2 ना. मग x आहे 1, y आहे 2. देअरफॉर रेट ऑफ रिएक्शन कसा असेल, रेट ऑफ k इनटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ A ची पॉवर x म्हणजे किती आहे, 1 आहे आणि B ची पॉवर y म्हणजे 2 आहे. सो दिस इज द युअर करेक्ट आन्सर. आता याच्यामध्ये आपल्याला ऑप्शन सांगितले बघा. पहिला ऑप्शन आहे होल रिएक्शन इज 4th ऑर्डर, आहे का, नाही, तर 3rd ऑर्डर आहे, म्हणजे हा रॉंग आहे. द ऑर्डर ऑफ रिएक्शन विथ रिस्पेक्ट टू बी इज 1, हे पण रॉंग आहे, हे तर 2nd ऑर्डर आहे. 3rd ऑप्शन दिला आहे द ऑर्डर ऑफ रिएक्शन विथ रिस्पेक्ट टू बी इज 2, हे करेक्ट आहे. आणि लास्टला दिलं द ऑर्डर ऑफ रिएक्शन विथ रिस्पेक्ट टू ए इज 2, हे पण रॉंग आहे कारण इथं 1 ऑर्डर आहे. सो द करेक्ट आन्सर इज ऑप्शन सी.